नमस्कार. बऱ्याचदा असं होतं, की आपल्या घरामध्ये भाजीला काही नसतं आणि मग भाजीला ऐनवेळी काय करायचं हा प्रश्न पडलेला असतो. अशा वेळेस तुम्ही डाळ कांदा ही रेसिपी बनवून बघा. अतिशय चवदार ही भाजी लागते डब्याला आणि सोबतच नाश्त्याला वगैरे देखील तुम्ही बनवू शकता. धपाटे, पराठे यासोबत खाण्यासाठी एकदम परफेक्ट असा डाळ कांदा ही रेसिपीचा पर्याय आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी जवळपास अर्धी वाटी मसूर डाळ अर्धा तास झालं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि खूप छान अशी भिजून तयार झालेली आहे. लगेचच त्याचे 2 ते 3 तुकडे होऊन जातात. अशा पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत इथे मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. पॅन छान तापला की त्यामध्ये 1.5 पळी इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं घालून घ्यायचंय. दोन्हीही छान तडतडून घ्यायचंय. तसं बघायला गेलं तर डाळ कांदा ही रेसिपी वेगवेगळ्या डाळीपासून बनवली जाते. विदर्भामध्ये चण्याच्या डाळीपासून डाळ कांदा ही रेसिपी बनवली जाते. कोल्हापूर साईडला मसूर डाळ प्रामुख्याने बनवली जाते आणि बीड साईडला साधारणपणे मूग डाळीपासून डाळ कांदा ही रेसिपी बनवली जाते. तीनही डाळीपासून डाळ कांदा उत्तम प्रकारे लागते ही चवीला चवदार आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तर आज मी तुम्हाला कोल्हापूर पद्धतीने मसूर डाळीपासून डाळ कांदा ही रेसिपी दाखवत आहे. तर इथे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे इथे घालून घेतलेले आहेत आणि याला आपल्याला परतून घ्यायचे. डाळ कांदा बनवत असताना कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं म्हणजे डाळ कांद्याला खूप छान अशी चव येते. यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि आता यामध्ये आपण भिजवून घेतलेली जी मसूर डाळ होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर डायरेक्ट तुम्ही मसूर डाळ धुवून थोडंसं पाणी घालून मसूर डाळ मस्त अशी 2 ते 3 वाफेमध्ये शिजवून घेऊ शकता. आता हा डाळ कांदा बनवत असताना यामध्ये जास्त काही मसाल्यांचा वापर देखील आपल्याला करायचा नाहीये. अगदी मोजकेच मसाले घालून चवदार अशी डाळ कांद्याची रेसिपी बनवून तयार होते. आता यामध्ये मी घरगुती तिखट घालून घेणार आहे चवीनुसार. तर साधारणपणे डाळ कांदा बनवत असताना थोडीशी तिखट अशी जर आपण डाळ कांदा बनवली तर चवदार होते. तर साधारणपणे 1/2 चमचा इथे मी घरगुती तिखट घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. तर बऱ्याचशा अशा भाज्या असतात ते कमीत कमी मसाले घालून तितक्याच चवदार होतात. म्हणजेच साध्या पद्धतीने तुम्ही जितक्या भाज्या किंवा डाळी बनवाल तितक्याच त्या चवदार होतात किंवा मग जर तुम्ही जास्त मसाले घातले तर त्याची ओरिजिनल चव आहे ती निघून जाते. आता यामध्ये मी तिखट आणि मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावरती आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे. इथे डाळ भिजलेली घातलेली आहे. एक वाफ काढून घेतली तरी देखील या डाळीमध्ये थोडासा कच्चेपणा जाणवत आहे आणि त्यामुळे यामध्ये मी जवळपास अर्धा कप इतकं पाणी घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून मंद आचेवरती या डाळीला वाफेवर शिजवून घेणार आहे. आता डाळ कांदा रेसिपीचं सिक्रेट म्हणजे डाळ कांदा म्हणजे यातली जी डाळ आहे ती जास्त मऊसर शिजवून नाही घ्यायची. तर साधारणपणे दाताखाली चावली जाईल अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ कांदा शिजवून घ्यायची आहे. तर आता बघा दुसऱ्या वाफेमध्ये आता ही शिजून तयार आहे. यामध्ये मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. गरमागरम डाळ कांदा खाण्यासाठी तयार आहे. साधी सोपी तितकी चटकदार आजची रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय बाय.